राज्यस्तरीय कोणी इन्क्वायरी कमिटी करत असते त्यावेळेला लोकांच्या मध्ये इतकं मोठं भय निर्माण होत नाही. जेव्हा कुठलीही केस सीबीआय जवळ जाते तेव्हा लोकांच्या मनामध्ये सुरुवातीपासूनच एक भय निर्माण होतो, कारण त्यांची सँक्टिटी, त्यांनी ज्या रीतीने कार्य करतात त्यांची कार्यशैली ह्याच्यावर लोकांचा भरोसा भरपूर प्रमाणात असल्यामुळे ही पूर्ण जी घोटाळा झालेला आहे असं सगळ्यांना संशय झालेला होता, ही सीबीआयला दिल्यामुळे ह्यात नेमकं काय झालेलं आहे आणि त्यात कोण कोण इन्व्हॉल्ड होते हे सगळं बाहेर पडेल. आणि त्याच्यानंतर लोकांच्या मनामध्ये जो आज विश्वास जरा कमी झालेला आहे परीक्षांबाबत, तो पुन्हा एकदा विश्वासनीय अशी स्थिती निर्माण व्हायची आहे आणि ती महत्वाची आहे. कारण परीक्षेसाठी आपल्या देशामध्ये इतकी लोकसंख्या असल्यामुळे आपले विद्यार्थी जे उच्च शिक्षेसाठी येतात, मग ते इंजिनिअरिंगसाठी असो, वैद्यकीय शिक्षणासाठी असो, लाखांनी असतात. ह्याच वर्षी 22 लाखाच्या वर विद्यार्थी ह्यामध्ये प्रवेश करण्यासाठी प्रयत्न करत होते. सीट आहेत फक्त 1 लाख. याने 1 ते 22 प्रमाणामध्ये जेव्हा कॉम्पिटिशन असते, जेव्हा आपण म्हणतो की एक प्रतिस्पर्धा आहे, त्यात कसंही करून मला ते मिळवलं पाहिजे हे चुकीचं आहे. आणि त्यामुळे अशा सीबीआय एन्क्वायरीमुळे जरी आपल्याला प्रश्नपत्रिका मिळाली असेल तर आपण पकडले जाऊ आणि एमबीबीएसच्या सीटच्या ऐवजी जेलमध्ये जाऊ, ही एक मोठी कल्पना लोकांच्या मनामध्ये जरा रुजू बसली पाहिजे करण्याची तशी. गरज आहे. आपण पाहिलं ना सर, तर वेगवेगळ्या राज्यांमध्ये म्हणजे वेगवेगळी सरकारं असताना देखील प्रवेश परीक्षेमध्ये अनियमितता दिसून आल्याचं कानावर पडत आलंय. तर हे पाहता या गंभीर प्रश्नाबाबत पद्धतशीर आणि मुळापासून उपाययोजना करण्याबद्दल काय सांगाल तुम्ही? नाही, मुळापासून आपण ह्यातनं बाहेर पडायचं असेल तर सर्वात मुख्य आपल्या आई वडील म्हणजे जे अ, शिक्षार्थ्यांचे पेरेंट म्हणजे गार्डियन असतील पालक. किंवा नातेवाईक, पालक, हे सगळे जण जे आहेत ह्यांचा एक मोठा दबाव त्या विद्यार्थ्यांच्यावर असतो. आणि त्यामुळे मग काही जण कोचिंग क्लासला जाऊन कसंही करून आपल्याला मिळवायला पाहिजे म्हणतात, तर काही इवन पालक पैसे देऊन मी कसंही करून तुला सीट मिळवीन, ही जी पद्धत निर्माण झालेली आहे समाजामध्ये, त्यातून आपण बाहेर पडलं पाहिजे. कारण आपल्याला अनेक गोष्टींमध्ये विविधतापूर्वक आपली उत्कृष्टता दाखवता येते. मग ते कला असो, मग पेंटिंग असो, संगीत असो किंवा कुठलाही स्पोर्ट्स असो, म्हणजे खेळामध्ये. तर असं असताना सगळ्यांनी त्या वैद्यकीय किंवा इंजिनिअरिंगमध्ये जाण्याची काही गरज नाहीये. आपल्याला पुष्कळ, तुम्ही जर्नलिझममध्ये आहात, तर जर्नलिझममध्ये पण उत्कृष्टता करणाऱ्यांना सोय आहेच आहे. त्यातनं वर येऊ शकतो. बरोबर. त्यामुळे उत्कृष्टतेकडे जाण्यासाठी लोकांना प्रवृत्त करणं आणि मग त्याच्यासाठी पालकांना तयार करणं, ही सर्वात महत्वाची बाब आहे. आणि ह्या परिस्थितीमध्ये त्याच्या मुलाला इंजिनिअरिंगमध्ये सीट मिळाली, तर ह्या मुलीला मेडिकल मिळाली, अशी जी आपण अननेसेसरी कॉम्पिटिशन आपल्यामध्ये निर्माण करत आहोत आणि त्यामुळे काहीही करून सीट मिळवायची, हा एक, आणि सोप्या रीतीने पैसा मिळवण्यासाठी काही लोक त्याच्यातनं बळी पडतायत. आणि त्या बळी पडल्यामुळे हे इतक्या लाखो विद्यार्थी जे कष्ट करून, स्व कष्टाने अभ्यास करून जे परीक्षेला बसतात, त्यांना अशी परीक्षा जर अशी झाली आहे असं समजतं तर त्यांना दुःख होणं अगदी साहजिक आहे. आणि काही जणांना तर आणखीन एकदा बसावं लागेल, पुन्हा एकदा त्या गावी जाऊन त्या सेंटरला परीक्षा देणं हे सोपं नाहीये. नाही आहे. त्यामुळे मला वाटतं जे 99% जे विद्यार्थी असतात ते आपली परीने अभ्यास चांगला करून आपल्याला सीट मिळवावी ह्या प्रयत्नाने असतात. मिळालं तरी ठीक आहे, नाही मिळालं तर दुसरं काही करू, असे प्रवृत्तीचे विद्यार्थी असतात. पण त्यात काही वाईट